तोच होता माझा एक जो रोल होता पंचायतचा. आता मी पंचायतवर येणारच होतो की म्हणजे पंचायतचा नया सचिव. नया सचिव. नया सचिव म्हणजे आजही तुला सगळेजण नया सचिव म्हणून ओळखतात. पंचायतची कशी झाली सुरुवात, कशी पंचायत मिळाली, 1 नाही 2 नाही 3 कशी मिळाली, काय किस्सा आहे त्याच्या मागचा? वनसाठी पण मी ऑडिशन दिलं होतं. हां. पंचायत वनसाठी ऑडिशन दिलं होतं. त्याच्यामध्ये एक छोटंसं कॅरेक्टर होतं. हं. जेव्हा ती बारात येते ना, त्या जो चेअरवाला जो सीन आहे, खुर्चीवाला जो एपिसोड आहे, त्याच्यामध्ये एक लाईटमॅन असतो जो बोलतो की सर कैसे हम लगाए लाईट, जग जग लगाए, भग भग लगाए, धग 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 लगाए. तो डिरेक्टर आहे दीपक मिश्रा, त्याने ते कॅरेक्टर केलं होतं. हां. ते कॅरेक्टरसाठी मी ऑडिशन दिलं ते होतं. दीपक मिश्राच आहेत ना ते? स्वतः आहेत. हां हां हां. तर ते सीझन 1साठी मी ऑडिशन दिलं होतं त्याच कॅरेक्टरसाठी, पण त्याच्यात झालं नाही माझं काम. सीझन 2साठी पण आलं होतं, ऑडिशन दिलं, नाही झालं. सीझन 3 माझ्याकडे स्वतःहून चालत आलं. म्हणजे मी जायचं प्रोजेक्टकडे, त्यावेळेस 2दा मी गेलो होतो, पण सीझन 3 माझ्याकडे स्वतः आलं. वेदा कॅफे आहे आरामनगरला, तिकडे मी बसतो त्यावेळेस, चाय कॉफी वगैरे, आणि तो एक अड्डा आहे आमचा आर्टिस्ट लोकांचा. तिकडे बसलेलो होतो आणि एक दिवस रोहन शर्मा नावाचा एक मुलगा होता तिकडे. तो तिकडे यायचा आणि आपलं काम वगैरे करायचं. बेसिकली तो रायटर आणि असिस्ट करायचा तो. तर त्याच्याबरोबर माझी ओळख झाली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जॉईन केलं TVF. दीपक मिश्राला असिस्ट करायला सुरुवात केली. DA झाला तो दीपक मिश्रा सरांचा. तर त्यांनी मला एकदा फोन केला कि विनोद भाई कि एक प्रोजेक्ट कर रहा हूँ मैं, तो आपका कुछ वर्क लिंक होगा या ऑडिशन लिंक होगा तो मुझे भेजो, मुझे दिखाना है सर को. त्यावेळेस मी काय क्वेश्चन नाही केलं कुणाला मागवते काय मागवतं, पाठवून दिलं त्याला पटकन. त्या दुसऱ्या दिवशी त्याने कॉल केला कि सर को आपको बहुत पसंद आया आपका वो जो ऑडिशन जो आपने भेजा था, जो वर्क लिंक भेजा था. बोलो कौन से सर? तो बोले दीपक मिश्रा सर. मतलब थोड़ा सा असं झालं, दीपक मिश्रा सर पंचायत वाले, तो उनको असिस्ट कर रहा है? बोला हाँ उनको असिस्ट कर, उन्होंने ही मंगाया था, उनको बहुत अच्छा लगा तो चाहते हैं कि आप ऑडिशन दो. किसके लिए? पंचायत के लिए. हाँ कौन सा कैरेक्टर? बोला नया सचिव. और पुराना सचिव क्या कर रहा है? मग जुना जो सचिव आहे तो काय करतो आहे? नाही नाही तो पण आहे, पण एक एपिसोड आहे याचा पूर्ण नवा सचिवचा, तर त्याचं ऑडिशन करायचं मला. सरांना वाटतं की तुम्ही तो ऑडिशन करावा. बोललो ठीक आहे चालेल. स्क्रिप्ट पाठवली, प्रिपेअर केलं, 2 दिवस घेतले प्रिपेअर करण्यासाठी. त्याच्यानंतर मग कास्टिंग बेने मला सांगितलं होतं की ह्या टायमाला ये आणि ऑडिशन दे. मग तो 2 दिवस प्रिपेअर केलं चांगलं त्याला. त्याची लगप, त्याची बॉडी लँग्वेज, तो कसा बोलतो, कुठे पॉज घेणार, काय घेणार, काय असलं पाहिजे ॲक्च्युली स्ट्रक्चर त्याचं, सगळं अभ्यास वगैरे करून 2 दिवस घेतले मी. आणि तिसऱ्या दिवशी गेलो मी ऑडिशन द्यायला. एकच टेक दिला होता मी ऑडिशनचा, एकच टेक त्यांनी घेतला आणि एकच टेक मी दिला होता त्यांना. त्याच्या आधी खूप प्रॅक्टिस केली होती, करत 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 लहजा लँग्वेज वगैरे करत. आणि त्या दरम्यान मी माझ्या काही बिहारी मित्रांबरोबर बसलो होतो की थोडासा मेरे को टोन बता दे. ते लोक थोडं ताणतात गोष्टीला. जसं विचारलं ना आता की और जी कहाँ है, आपण बोल ना और कहाँ है, ते लोक बोलतात और जी कहाँ है, असं ताणतात ते लोक गोष्टीला. ते ताणणं कुठल्या गोष्टीला तर परफेक्ट एक मीटर असतो एक लँग्वेजचा. तर ते शिकलो. त्याच्यानंतर मग 2 दिवसात प्रिपेअर केलं कसं बसं करून आणि जाऊन प्रेझेंट केलं. एकच टेक मध्ये ओके केलं त्यानं. बोलो बहुत बढ़िया टेक है, अब दूसरा नहीं चाहिए हमको, मिल गया. बोलो ठीक आहे चालेल. फर्स्ट डे, फर्स्ट शॉट, फर्स्ट टेक, ओके ओके. पुढे त्याच्यानंतर गेलो. मग रोहनला विचारलं की पहुंच गया ऑडिशन? तो बोला हाँ पहुंच गया ऑडिशन, अच्छा लग रहा है सर को, बताते हम आपको. त्याच्या एक आठवड्यानंतर फोन आला त्यांचा की आम्ही तुला नवीन सचिवसाठी सिलेक्ट केलं आहे पंचायत सीझन 3साठी. त्यावेळेस असं वाटलं की यार चला, ऑडिशनचा दिवस आठवला पंचायतला दिलेला आठवला की यार चांगलं आहे गोष्ट. तर तसं मग पंचायत मला मिळालं. तिकडनं सुरुवात झाली पंचायत सीझन 3साठी. आणि एकच एपिसोड होतं त्याच्यामध्ये माझं, पहिलाच एपिसोड होता आणि ओपनिंग सीन होता माझा त्याच्यामध्ये. आणि लिमिटेड सीन्स होते, एवढे पण काही जास्त सीन नव्हते, पण एपिसोड बेस्ट त्याच्यावर होता नव्या सचिववरती. तर तो करण्याची संधी मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी. मग पंचायत नंतर आता कसं आयुष्य बदललंय लोकांचं तुझ्याकडे बघण्याचं? म्हणजे असं झालंय ना की काय सांगू, ते कॅरेक्टर एवढं हिट झालं, त्याच्यावर एवढे मीम्स बनले. आजही लोक मला ते मीम्स फॉरवर्ड करतात. आणि म्हणजे कुठे पण गेलो तरी लोक ओळखतात मला. एक कुठे एअरपोर्टला जातोय मी, कुठे जातोय, रस्त्यात चाललोय, कधी मेट्रोने ट्रॅव्हल करतो, कधी ट्रेनने ट्रॅव्हल करतोय, तर नेहमी कोण ना कोण भेटत असतं मला. ज्यावेळेस पंचायत आलं होतं नवीन त्यावेळेस मी जॉली LVचं शूट करत होतो. म्हणजे शूट चाललं होतं इकडे जुहूला सेट लागला होता, जो इंटेरियर कोर्टचा होता जो.
आणि त्यावेळी जस्ट 3 दिवस झाले होते पंचायत रिलीज होऊन. आणि मी डी एन नगरहून मेट्रो पकडली डी एन नगरहून आणि इंटरव्ह्यू केलं मी आणि असं बसलो होतो. अचानक अंधेरीवरनं गर्दी चढली आणि त्याच्यामधले जवळजवळ 15-20 लोक आले माझ्याजवळ. आप नाही सचिव हो ना, आप नाही सचिव. बोला हां मी इकडे जास्त बघतो सगळ्यांना एकत्र. हां सर फोटो चाहिए. 15-20 लोकांनी फोटो काढले माझ्याबरोबर. तर म्हणजे असं झालं होतं की मी काय करू यावेळेस. तो मुमेंट विचार करतोय, हा मुमेंट लोक येतात जेव्हा सेल्फी काढतात. असं माझ्यावर पहिले कधी नाही झालं होतं. मी एवढं काम केलं पण एवढं रेकॉग्नाइज नाही झालं होतं कधी. फक्त एक पंचायतमुळे मी लोकांपर्यंत पोहोचलो आणि ते 15-20 लोक आले सेल्फी काढायला, ह्याला तिथं त्याला तिथं फोटो. खूप बरं वाटलं त्यावेळेस असं वाटलं काहीतरी करतो आपण आयुष्यात. बायकोला सांगतोस तू ही सगळ्या गोष्टी? सांगतो. काय रिएक्शन असतं कल्पना चांगलं वहिनीचं? असतं तिचं रिॲक्शन. तिला माहिती त्यासमोर पण काय लोक भेटतात मला. मग तुम्ही शॉपिंगला वगैरे एकत्र जाता कधी? जातो कधी भेटतात, तिकडे पण भेटतात. हां. लोक मॉलमध्ये भेटतात, रस्त्याने चालताना भेटतात. मग तुला असं विंडो शॉपिंग करायला आवडतं की मॉलमध्ये? मी कुठे शॉपिंग करतो. मॉलमध्ये जातो किंवा रस्त्यावर जातो, ठाण्याला जातो, तिकडे शॉपिंग करतो. जे असतात रस्त्यावर करतो. मग जे लोक शॉपिंग करताना म्हणजे आता दुकानात गेलास, दुकानातले लोक फोटो काढतील तर मग डिस्काउंट घेतोस का? नाही ते लोकांचं प्रेम आहे. त्यांना आवडतं माझ्यावर फोटो काढायला, तर मला बरं वाटतं. चला बाबा. मग पंचायत शूट कुठे होत होतं? एमपीला. एमपीला सिहोर म्हणून एक डिस्ट्रिक्ट आहे, त्याच्या महोडिया गाव आहे, त्या गावामध्ये शूट होतं पंचायत. मग म्हणजे तिकडची लँग्वेज आणि तू लँग्वेजवरती वर्क केलेली लँग्वेज याच्यामधली तफावत पाहिलीस का? आणि कशा पद्धतीने ते कॅरेक्टर तुला फुलवावं असं वाटलं? हो. आणि तेवढी लिबर्टी दिग्दर्शकाने तुला दिली होती का? हां, पूर्ण दिली होती त्यांनी. दीपक मिश्रा एक असे डिरेक्टर आहेत ना की त्यांना वाटतं ना की ॲक्टर चांगला आहे आणि हा करू शकतो, पण थोडं फ्रीडम देतात. ते बोलतात की तू करके दिखा दे. मुझे कुछ लगा तो मैं बोलूँगा तेरे को इसमें की यहाँ पे एक चेंजेस कर दे. मला ॲक्च्युली एक टेक अजून करायचा होता त्याच्यामध्ये. जेव्हा तो विकासला बोलतो ना की फोन काय काढा जी तुम सिनियर से कैसे बात करते सिखाना पडेगा, तो मी एकच टेक दिला आहे त्यांना. मला अजून एक टेक द्यायचा होता. मी त्यांना बोललो की सर एक और टेक देना है मुझे. तो बोले नहीं मिल गया मुझे. बोलो सर दे दो एक. नहीं मिल गया मुझे, तू टेंशन मत ले, बहुत अच्छा है, तू उतना मत सोच, तू बस अपना काम कर. तर देतात लिबर्टी वगैरे द्यायचे ते लोक काम वगैरे करताना. बरं वाटायचं त्यांच्यावर काम करताना. किती दिवस शूट केलं तिकडे? मी त्याचं 6 दिवस शूट केलं. 6 दिवस एपिसोड 6 दिवस लागले शूट करायला. खूप आरामात शूट करतात आणि चांगलं शूट करतात ते लोक. मला एक फार म्हणजे पंचायत तर म्हणजे जवळपास आज संपूर्ण भारत देश तुला ओळखतो नये सचिव ह्या नावाने. पण मग आज जर समज तुला ठरवायचं झालं की आपण मालिका करायची, सिनेमा करायचा का ॲड करायची का वेबसिरीज करायची, तर ह्याच्यामध्ये तू कोणाला निवडशील? मालिका तर सध्या तर नाही म्हणणं आहे एवढं करायचं. सिनेमा आणि वेबसिरीजने खूप लोकांना चान्स दिला. खूप कलाकारांना पुढे आणलं वेबसिरीजने. वेबसिरीज एक माध्यम आहे करायचं. फिल्म तर आहेच.